गुड मॉर्निंग स्टुडंट. शॉर्ट टर्म कोर्स टॅली या कोर्स मधील पुढचा जो पॉइंट आहे जर्नल एंट्रीज विथ जीएसटी तो आपण आज सुरू करणार आहोत. टॅली ओपन केल्यानंतर तुम्हाला या पद्धतीने स्क्रीन दिसते. त्यातील वर्क इन एज्युकेशनल मोड वर क्लिक करा. त्यानंतर सिल्वर एडिशन मोड किंवा गोल्ड एडिशन मोड म्हणजे मल्टिपल युजर आणि सिंगल युजर असे दोन ऑप्शन असतात. त्यापैकी कुठलेही ऑप्शन ओपन केलं तरी चालेल. त्यानंतर एखादी डिफॉल्ट कंपनी ओपन होते. जर आपल्याला त्यात काम करायचं नसेल तर ती कंपनी शट करायची आणि नवीन कंपनी सिलेक्ट करायची. आपण आधीपासून XYZ नावाच्या कंपनीमध्ये काम करत आलेलो आहे जर्नल एंट्रीज साठी, तर म्हणून ही कंपनी मी ओपन करते XYZ आणि त्यामध्ये काम करणार आहोत आपण. XYZ तुम्हाला मी प्रॉब्लेम पाठवलेला आहे गुगल क्लासरूमला. तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करून घेतोय आपण. त्या प्रॉब्लेम मध्ये नवीन काय आहे तर त्या प्रॉब्लेम मध्ये डिस्काउंट रिसिव्ह, त्यानंतर डिस्काउंट अलाउड, जीएसटी, त्याचप्रमाणे जे कॅपिटल आणलेलं आहे तर ते कॅपिटल केवळ कॅश मध्ये न आणता बिझनेस सुरू करण्यासाठी जे भांडवल म्हणून आणले तर त्यामध्ये काही ऍसेट्स पण आणलेले आहेत असा प्रॉब्लेम आहे. प्रॉब्लेमचे एक एक ट्रान्झॅक्शन मी वाचते आणि त्याप्रमाणे आपण सोल्युशन घेणार आहोत. Journalize the following transaction in the books of Rajkumar grocery seller. राजकुमार ग्रॉसरी सेलर आहे, एक किराणा दुकानदार आहे. त्याच्या पुस्तकामध्ये आपल्याला एंट्रीज करायच्या आहेत. एप्रिल 2019च्या सर्व एंट्रीज आहेत. फर्स्ट एंट्री बघा. राजकुमार स्टार्टेड बिझनेस विथ कॅश ₹2 lakh, बिल्डिंग 2 lakh अँड borrowed लोन फ्रॉम राकेश 50,000. राजकुमारने बिझनेस स्टार्ट केला. कॅश आणली 2 लाख रुपये, बिल्डिंग आणली 2 लाखाची आणि कर्ज घेतलं. राकेश नावाचा त्याचा जो मित्र होता त्याच्याकडनं कर्ज घेतलेले. मग आपण ह्या पहिल्या एंट्रीसाठी जे लेजर लागतील ते एकतर नेहमीप्रमाणे अकाउंट इन्फॉर्मेशन, लेजर आणि क्रिएट या पद्धतीने करू शकतो, किंवा एंट्री करताना ऑन द स्पॉट आपण ज्या एंट्रीज करताना अकाउंट तयार करतो त्या पद्धतीने करू शकतो. तर फर्स्ट मी एक अकाउंट इकडनं करून दाखवते. राजकुमारने बिझनेस स्टार्ट केलाय म्हणून आपण राजकुमार कॅपिटल अकाउंट तयार करणार आहोत. आणि जर तुम्हाला वाटलं तर तुम्ही जर्नल एंट्रीज करताना देखील अकाउंट करू शकता. याला ग्रुप द्यायचा कॅपिटलचा. त्यानंतर बिल्डिंग अकाउंट ऑलरेडी आपल्याकडे असणारच आहे, तरी पण चेक करून पाहायचं असेल तर तुम्ही जर तयार केलं तर तो डुप्लिकेट एंट्री म्हणेल. बिल्डिंगला ग्रुप देतो आपण फिक्स ऍसेटचा. नाही अकाउंट आपल्याकडे असतं तो डुप्लिकेट एंट्री म्हटलं असतं. त्यानंतर ज्याच्याकडनं आपण कर्ज घेतले त्याचं नाव आहे राकेश. त्याला आपण राकेश लोन अकाउंट म्हणूया, कारण नुसतं राकेश म्हटलं तर डेबिटर आहे का क्रेडिटर्स आहे का क्रेडिटर्स असा प्रश्न पडेल. म्हणून राकेश लोन अकाउंट. आणि आपण कर्ज घेतलंय त्याच्याकडनं, घेतलंय म्हणून जे लायबिलिटी आहे लोन लायबिलिटी तो ग्रुप आपण घेणार आहोत. लोन लायबिलिटीचा जो ग्रुप आहे तो घेणार आहोत, कारण देणे आपल्याला त्याला. या पद्धतीने पहिल्या एंट्रीसाठी जे लेजर लागतात ते मी तयार केले. पुढच्या एंट्रीज साठीचे जे लेजर आहेत ते आपण डायरेक्ट एंट्रीज करताना घेणार आहोत. बघा अकाउंटिंग व्हाउचर वर या. त्यानंतर एंट्री, पहिली एंट्री जी आहे ती बिझनेस स्टार्ट केल्याची. बिझनेस स्टार्ट करताना कॅश आणलेली, बिल्डिंग आणलेली आणि 50,000 रुपयाचं कर्ज घेतलेले. आता कॅशची एंट्री जी आहे ती आपण रिसिप्ट मध्ये घेऊ शकतो, परंतु बिल्डिंग आणि राकेशचं लोन जे आहे ती एंट्री आपल्याला घेताना कॅश मध्ये घेता येणार नाही, म्हणजे रिसिप्ट मध्ये घेता येणार नाही. एक पहिली एंट्री अगोदरची पुन्हा एकदा दाखवते. आपण जी एंट्री केलेली आहे ती डिस्प्ले मधून पाहूया. बघा जी कॅपिटलची एंट्री होती
ती दोनदा केलेली आहे. एकदा रिसिप्ट व्हाउचर वापरून केलेली आहे आणि एकदा जर्नल व्हाउचर वापरून केलेली आहे. रिसिप्ट व्हाउचरला आपण कॅशची एंट्री केली, 2 लाख रुपये रोख स्वरूपामध्ये आणलेले आहेत आणि राकेश लोन 50,000 रुपयाचं, या पद्धतीने 2,50,000 रुपये कॅश आलेली आहे. त्यानंतर जर्नल व्हाउचर वापरून आपण बिल्डिंग जी बिझनेस मध्ये आणलेली आहे तिची एंट्री केली 2 लाखाची. बिल्डिंग अकाउंट डेबिट 2 लाख टू राजकुमार कॅपिटल अकाउंट 2 लाख. या पद्धतीने पहिली एंट्री जी आहे ती आपण 2 व्हाउचर वापरून केली, एक रिसिप्ट व्हाउचर, दुसरं जर्नल व्हाउचर. त्यानंतर सेकंड एंट्री आहे की देना बँकेमध्ये आपण पैसे डिपॉझिट केले. मग जेव्हा आपण पैसे डिपॉझिट करतो बँकेमध्ये तेव्हा आपण व्हाउचर घेतो कॉन्ट्रा, म्हणून कॉन्ट्रा व्हाउचर घ्यायचं आणि इथे सुरुवातीला जे लिहायचं असतं ते ज्याला आपण डेबिट देतो ते लिहायचं असतं. मग बँकेत जर पैसे डिपॉझिट केले तर पैसे गेले, बँक रिसिव्हर आहे म्हणून आधी बँकेचं नाव येईल देना बँक, नंतर कॅश येईल. किती रुपये डिपॉझिट केले तर 50,000 रुपये, मग 50,000 एंटर एंटर एंटर. आता इथे तुम्ही डिटेल्स मध्ये ट्रान्झॅक्शन लिहू शकता. आता सध्या फक्त नोटांचं विवरण आपण टाकूया. 50,000 रुपये डिपॉझिट केलेले आहे. 500 रुपयाच्या ज्या नोटा आहेत त्या आपण टाकूया 100, 50,000. ब्रांच वगैरे तुम्ही सर्व डिटेल्स इथे टाकू शकतात. या पद्धतीने दुसरी एंट्री केली, नॅरेशन टाकायचं बिंग कॅश डिपॉझिटेड. त्यानंतर आता महत्वाची एंट्री, परचेस कम्प्युटर फ्रॉम ब्रिजेश ऑफ ₹30,000 at 18% GST and paid by check. कम्प्युटर खरेदी केलं ब्रिजेश नावाच्या व्यक्तीकडनं, 18% GST ने खरेदी केलेला आहे. किंमत आहे त्याची 30,000 रुपये आणि जे पेमेंट आहे ते पेमेंट कसं केलंय तर चेकने केलंय. मग आता आपलं खातं कोणत्या बँकेत आहे तर देना बँकेत आहे, म्हणजे देना बँकेला क्रेडिट द्यावं लागेल. कम्प्युटर आलंय त्यामुळे कम्प्युटरला डेबिट द्यावं लागेल आणि जीएसटी जो आहे 18% तो आपण काय करणार, CGST आणि SGST असा 9% त्याचं क्लासिफिकेशन करणार आणि त्याप्रमाणे पोस्टिंग करणार. आता ऑलरेडी आपल्याकडे इनपुट CGST इनपुट SGST हे अकाउंट आहेत म्हणून परत करायची गरज नाहीये. कम्प्युटरचा अकाउंट नाही त्यामुळे आपण तेवढंच एक अकाउंट तयार करणार आहोत आणि व्हाउचर घेताना जेव्हा आपण कम्प्युटर खरेदी करतो तेव्हा पैसे जातात, मग भले बँके थ्रू जाऊत रोख जाऊत, म्हणून व्हाउचर घ्यायचं पेमेंटचं F5. इथे घ्यायचं देना बँक. कम्प्युटर असेल तर C दाबल्यावर येईल, नाहीये त्यामुळे कॅरेज इनवर्ड फक्त तेवढा Cचा आयटम आहे. मग अल्टर C ने लेजर तयार करायचं. कम्प्युटर अकाउंट, त्याला ग्रुप द्यायचा फिक्स ऍसेटचा. तुमचा बिझनेस कसा आहे त्यावर डिपेंड आहे, तुम्ही फिक्स ऍसेट देऊ शकता, करंट ऍसेट पण देऊ शकता. आता 30,000चं कम्प्युटर खरेदी केलं म्हणून 30,000 जी मूळ किंमत आहे ती कम्प्युटरच्या समोर लिहायची आणि जीएसटी जो आहे तो त्यावर कॅल्क्युलेट करायचा. इनपुट CGST आता एकूण 18% सांगितलंय, मग 9% क्लासिफिकेशन आहे. 30,000वर 9% 2,700 रुपये. तुम्ही कॅल्सी पण वापरू शकता. इथे अल्टर C जर दाबलं तर तुमचं कॅल्सी ऍक्टिव्हेट होईल आणि कॅल्सीवर तुम्ही कॅल्क्युलेशन करू शकता. इनपुट SGST तेवढाच 2,700 रुपये. एंटर एंटर. आता इथे तुम्ही जे चेकनी व्यवहार केलेला आहे तर त्यामुळे कुणाच्या फेवर मध्ये चेक काढलाय तर मग त्या पार्टीचं नाव इथे तुम्ही टाकू शकता. मग समजा जो ब्रिजेश आहे त्याचं नाव तुम्ही टाकू शकता किंवा त्याच्या दुकानाचं जे काही नाव असेल त्याची फर्म कोणत्या नावाने रजिस्टर आहे त्या नावाने चेक काढावा लागतो, म्हणून तुम्ही इथे ते नाव टाकू शकता. इन फेवर ऑफ कोणाच्या फेवर मध्ये काढलेला आहे. त्यानंतर ट्रान्झॅक्शन टाईप, चेकनेच पाठवलेत का पैसे, का इलेक्ट्रॉनिक चेक दिला, का इलेक्ट्रॉनिक DD दिला, किंवा का इंटर बँक ट्रान्सफर केले किंवा इतर कोणती पद्धत वापरली किंवा सेम बँक ट्रान्सफर केले. म्हणजे एकच देना बँकेची दुसरी शाखा असेल त्याच्यात त्याचं अकाउंट असेल आणि मग तिथे ट्रान्सफर केले तर तुम्ही हे डिटेल्स इथे देऊ शकता. आता इथे मी चेकच राहू देते, अमाऊंट आहेच आहे. एंटर. इथे डेट वगैरे टाकता येते. एंटर एंटर. इथे बघा बॅकला जाते मी परत एकदा. इथे तुम्हाला क्रॉस युजिंग दिसते बघा, अकाउंट पे म्हणजे चेकचे जे प्रकार असतात, अकाउंट पे, बिअरर चेक,
त्यानुसार इथे क्रॉस युजिंग दिलेले अकाउंट पे, म्हणजे हा अकाउंटला जाणारे चेक. नॅरेशन टाकायचं बिंग परचेस कम्प्युटर विथ 18% GST. याप्रमाणे आपण कम्प्युटर खरेदी केला आणि पेमेंट जे आहे ते बँकेत थ्रू केलं, त्याची एंट्री केली. ही वेगळी एंट्री होती, आतापर्यंत आलेली नव्हती. त्यानंतर पुढची एंट्री आहे कॅश सेल्स ₹90,000. रोखीने माल विकला 90,000चा. सेल केले की सेल्स वाउचर घ्यायचं. माल विकला रोखीने म्हणजे पैसे येतील, कॅशला डेबिट पडेल. अमाऊंट मध्ये 90,000 90,000. इथे आपण इन्व्हेंटरी टाकत नाहीये म्हणून सेल्सला क्रेडिट द्यायचं 90,000 बिंग कॅश सेल्स. म्हणजे विक्रीसाठी आपण सेल्स वाउचर वापरणार आहोत आणि मालाची खरेदी असेल तर परचेस वाउचर, कम्प्युटर खरेदी केला तर आपण पेमेंट वाउचर वापरले. त्यानंतर पुढची एंट्री आहे सोल्ड गुड्स. गुड्स सोल्ड ऑन क्रेडिट टू गणेश 10,000 at 5% ट्रेड डिस्काउंट. गणेशला माल विकला 10,000 रुपयाचा, पण 5% ट्रेड डिस्काउंट नाही. मग गणेशला माल विकला, गणेशचा अकाउंट नाहीये आपल्याकडे. गणेशचा अकाउंट तयार करण्यासाठी अल्टर सी ने आपण गणेश अकाउंट तयार करणार आहोत. त्याला माल विकलाय म्हणजे तो आहे सन्ड्री डेटर्स, म्हणून ग्रुप द्यायचा सन्ड्री डेटर्सचा. त्यानंतर अमाऊंट घ्या. गणेशला माल विकलाय 10,000चा, पण 5% ट्रेड डिस्काउंट आहे. जर तुम्हाला 11वीचे ट्रान्झॅक्शन आठवत असतील तर ट्रेड डिस्काउंट जो असतो तो आपण डायरेक्ट मायनस करून घेतो. मग 10,000तून 5% अमाऊंट मायनस करायची. 10,000 5% म्हणजे 500. मग ट्रान्झॅक्शन कितीचं होईल? 9,500चं होईल. आता इथे ऑन अकाउंट दाखवणार आहोत आपण 9,500 टू सेल्स 9,500 बिंग सेल गुड्स ऍट 5% ट्रेड डिस्काउंट. ट्रेड डिस्काउंट असेल तर आपण डायरेक्ट अमाऊंट मायनस करूनच लिहितो आणि कॅश डिस्काउंट असेल तर सेपरेट 500 रुपये दाखवले असते. त्यानंतर 15 तारखेला गणेशने माल रिटर्न केला 950 रुपयाचा. मग माल रिटर्न केला तर त्यासाठी आपल्याला त्याला आपण रिटर्न इनवर्ड म्हणतो किंवा सेल्स रिटर्न म्हणतो. तर रिटर्न इनवर्ड ची एंट्री करावी लागेल. माल परत आलेला आहे. रिटर्न इनवर्डचा अकाउंट आहे का बघा? नाहीये. तर मग आपल्याला ते तयार करावं लागेल. अल्टर सी ने आपण तयार करतोय रिटर्न इनवर्ड. रिटर्न इनवर्ड म्हणजे सेल्स रिटर्न असतात. तुम्ही त्याला सेल्स रिटर्नही म्हणू शकता. त्याला ग्रुप देताना सेल्सचाच द्यायचा. मग रिटर्न इनवर्डला काय पडेल? तर डेबिट पडेल. म्हणून रिटर्न इनवर्ड अकाउंट डेबिट घ्या. पण व्हाउचर जे आहे ते सेल्सचं जर तुम्ही घेतलेलं असेल तर इथे सेल्स अकाउंटलाच क्रेडिट पडतं. म्हणून तुम्ही ही एंट्री जर्नल व्हाउचर मध्ये पण करू शकता. इथे बघा मी आर दाबते, रिटर्न इनवर्ड येत नाही. एकतर बँक येते, कॅश येते किंवा व्यक्तीचं नाव येईल, परंतु रिटर्न इनवर्ड येणार नाही. म्हणून तुम्ही व्हाउचर जे आहे ते जर्नल व्हाउचर घेऊन एंट्री करू शकता. रिटर्न इनवर्ड अकाउंट डेबिट 950 रुपयाचा माल त्याने परत पाठवलेला आहे गणेशने 950 टू गणेश अकाउंट. गणेशकडनं माल परत आलाय 950. ऑन अकाउंटच ठेवायचं कारण की आपण संदर्भ ऑन अकाउंटचा दिला होता. नॅरेशन घ्यायचं बिंग गुड्स रिटर्न फ्रॉम गणेश. त्यानंतर पुढचं ट्रान्झॅक्शन पहा. गुड्स टेकन बाय राजकुमार फॉर हिज पर्सनल यूज 1,000. जेव्हा एखादी व्यक्ती आपल्या पर्सनल कामासाठी पैसे बिझनेस मधनं घेते किंवा माल घेते तर त्याला आपण ड्रॉइंग असं म्हणतो. तर मग ड्रॉइंगचं आपल्याला अकाउंट तयार करावं लागेल. आणि कॅश नाही घेतलेलं तर काय घेतलेलं आहे? माल घेतलेला आहे. मग जर्नल एंट्रीज पास करावी लागेल. अल्टर सी ने ड्रॉइंग अकाउंट तयार करायचं. याला ग्रुप देताना कॅपिटलचाच द्यायचा म्हणजे कॅपिटल मधून ते मायनस होतात. ग्रुप देताना कॅपिटलचा. आणि माल घेतलेला आहे मग तुम्ही गुड्स अकाउंट तयार करू शकतात किंवा
तुम्हाला जर वाटलं तर तुम्ही जो माल खरेदी केलेला असेल त्यातून माल दिला जातो, म्हणजे एक तर सेपरेट अकाउंट तयार करता येईल, एक तर सेपरेट अकाउंट तुम्हाला तयार करता येतील गुड्स विथड्रॉनचे किंवा गुड्स टेकनचा, तर ते अकाउंट तयार केलं तरी चालेल, किंवा आपण जो माल खरेदी केलेला असतो त्यातून देतो तर त्यामुळे त्या अकाउंटला क्रेडिट दिलं परचेसेसला तरी चालेल. मग ड्रॉइंग्स आहेत 1000चे, 1000 रुपये टाईप करा. ड्रॉइंग्स अकाउंट डेबिट 1002. परचेसेसला मी क्रेडिट देते, म्हणजे परचेसेस मधून तेवढं कमी झालेलं दिसेल. टू परचेसेस अकाउंट 1000. नॅरेशन being goods taken for personal use. त्यानंतर नेक्स्ट ट्रान्झॅक्शन पेड टेलिफोन चार्जेस 500 अँड टॅक्सी फेअर 200. टेलिफोन चार्जेस साठी पोस्टेज अँड टेलिग्रामचा अकाउंट आहे का चेक करा. आहे. पोस्टेज अँड टेलिग्रामला डेबिट द्या. व्हाउचर घेताना पेमेंट व्हाउचर घ्यायचं. इथे पहिल्यांदा कॅश येईल. पोस्टेज अँड टेलिग्राम अकाउंट डेबिट 500 आणि टॅक्सी फेअरचं मात्र अकाउंट नसणार आहे, तर तुम्ही टॅक्सी फेअरचं अकाउंट नाही तयार करायचं, तर त्याच्याऐवजी तुम्ही ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेसचं अकाउंट तयार केलं तरी चालेल. अल्टर सी ने आपण ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेसचं अकाउंट तयार करूया आणि त्याला ग्रुप देताना इनडायरेक्ट एक्सपेन्सेसचा द्यायचा. टॅक्सी फेअर आपण पेड केले 200. एंटर. नॅरेशन द्यायचं बेइंग टेलिग्राम चार्जेस टेलिफोन चार्जेस अँड टॅक्सी फेअर पेड. टेलिफोन चार्जेस होतो ना, टेलिग्रामचं नव्हतं. एक मिनिट. पोस्टेज अँड टेलिग्रामच्या ऐवजी हा पोस्टेज अँड टेलिग्राम मध्ये पण दाखवता येईल, काही प्रॉब्लेम नाही. ठीक. बिंग टेलिग्राम चार्जेस अँड टॅक्सी फेअर पेड या पद्धतीने नॅरेशन टाका. त्यानंतर पुढचं ट्रान्झॅक्शन आहे पेड ट्रान्सपोर्ट चार्जेस ऍट 5% जीएसटी. तुम्हाला माहितीये की ज्या काही सर्व्हिस प्रोव्हाइड केल्या जातात तर त्यावर देखील जीएसटी लागतो, म्हणून ट्रान्सपोर्ट चार्जेस दिलेले आहेत 5000 रुपये आणि त्यावर जीएसटी पेड केलेला आहे 5%. मग जीएसटी 2.5% कॅल्क्युलेट करून आपल्याला दोन ठिकाणी दाखवावं लागेल, सीजीएसटी आणि एसजीएसटी. वाउचर घ्या पेमेंटच, इथे कॅश येईल. त्यानंतर ट्रान्सपोर्ट चार्जेस, आपल्याकडे ट्रान्सपोर्टचा अकाउंट नाहीये, मग अल्टर सी ने करून घेऊया. ट्रान्सपोर्ट एक्सपेन्सेस अकाउंट, त्याला ग्रुप द्यायचा इनडायरेक्ट एक्सपेन्सेसचा. सीजीएसटी एसजीएसटी अकाउंट आहेच आहे आपल्याकडे. इथे जेवढी तुमची मूळ व्हॅल्यू आहे 5000 रुपये ती घ्यायची आणि इनपुट सीजीएसटी 5%च्या निम्मा म्हणजे 2.5%. 5000वर 2.5% काढायचा, 10% म्हणजे 500, त्याच्या निम्मे 250 म्हणजे 5% आणि 2.5% म्हणजे 125 रुपये. जेवढा तुमचा सीजीएसटी आहे तेवढाच एसजीएसटी पण येईल 125 रुपये. या पद्धतीने आपण ट्रान्झॅक्शन केलं. नॅरेशन टाका being transport expenses paid at 5% GST. त्यानंतर पुढचं ट्रान्झॅक्शन ऑडिट फीज पेड केलेली आहे चेकने. मग ट्रान्झॅक्शन चेकने होत आहे तर आपल्याकडे एकच बँक आहे देना बँक, त्यामुळे देना बँकेतून पेड करायचं. पेमेंटच व्हाउचर आहे. देना बँक ऑडिट फीचा अकाउंट आहे का बघा, ए दाबल्यानंतर ऑडिट फी काही आलेली नाहीये, मग अल्टर सी ने ऑडिट फीचा अकाउंट तयार करायचं. त्याला ग्रुप द्यायचा इनडायरेक्ट एक्सपेन्सेसचा. ऑडिट फी पेड केलेली आहे 5000 रुपीज चेकने. वरती आपण बँकेचं नाव घेतलेलं आहे. चेक म्हटलं किंवा बँकेचं नाव आलं की लगेच इथे डिटेल्स येतात. चेकचा टाईप, त्यानंतर ट्रान्झॅक्शनची डेट,
क्रॉस चेक आहे का, फेवर मध्ये कुणाच्या आहे, ते सर्व डिटेल्स विचारले जातात. नॅरेशन टाका. बिईंग ऑडिट फी पेड बाय चेक. त्यानंतर फर्निचर खरेदी केले 70,000चं आणि त्यावर जीएसटी पेड केलेला आहे 12%, पण पेमेंट मात्र चेकनी केलेलं आहे. मग एंट्री घ्या. पेमेंटचीच व्हाउचर येईल. चेकने पेमेंट आहे म्हणून देना बँक. फर्निचरचं अकाउंट आहे ऑलरेडी आपल्याकडे. मूळ किंमत आहे 70,000 रुपये. मग 70,000 12%चे 2 भाग करायचे, 6% 6% सीजीएसटी, 6% एसजीएसटी. मग 70,000वर 6% काढा, 4,200 रुपये आणि तेवढाच एसजीएसटी पण येईल 4,200 रुपये. इथे चेकने पेमेंट आहे म्हणून फेवरिंग पार्टीचं नाव वगैरे येईल, पण आता तसं काही नाव वगैरे इथे दिलेलं नाही. अगोदरच्या ट्रान्झॅक्शनला कम्प्युटरचं ब्रिजेश म्हणून नाव होतं, आपण आहे तसंच राहू देऊया. एकूण व्यवहार 78,400चा झाला. त्यानंतर मोटर कार विकली. आतापर्यंत आपण खरेदीचे ट्रान्झॅक्शन पाहिलेत, मात्र आता सोल्ड आलेले आहे. मोटर कार सोल्ड केली 1 लाखाची, 18% जीएसटी आणि सेल्स प्रोसीड जे आहे क्रेडिटेड टू आवर अकाउंट. जी विकून पैसे आलेले आहेत ते आपण आपल्या अकाउंटला टाकलेले. आतापर्यंत आपण खरेदी केली म्हणून इनपुट जीएसटीचा अकाउंट वापरलं, पण आता विकली तर आउटपुट जीएसटीचा अकाउंट वापरावं लागणार आहे आणि ते आपल्याकडे नसल्यामुळे आपल्याला ते तयार करावं लागेल. मग मोटर कार विकली आणि सेल्स प्रोसीड जी आहे ती अकाउंटला टाकली म्हणून आपण एंट्री दाखवतानाच बँकेची दाखवणार आहे. इथे रिसिप्ट व्हाउचर घ्यायचं. देना बँक. मोटर कारचं अकाउंट नाहीये, तयार करावं लागेल. अल्टर सी ने अकाउंट तयार करा. मोटर कार अकाउंट, त्याला ग्रुप द्या फिक्स ॲसेटचा. किती रुपयाला विकली तर 1 लाखाला विकली आणि जीएसटी जो आहे तो आपल्याला 2 भागात करावा लागेल 9%, पण हा आउटपुट आहे म्हणून अल्टर सी ने तयार करावा लागेल. आउटपुट सी जीएसटी अकाउंट, त्याला ग्रुप द्यायचा ड्युटीज अँड टॅक्सेसचा. आणि 1 लाखावर 9% म्हणजे 9,000. पुन्हा अल्टर सी ने आउटपुट एस जीएसटी अकाउंट करायचं. आणि त्याला ग्रुप द्यायचा ड्युटीज अँड टॅक्सेसचा. 1 लाखावर 9% म्हणजे 9,000 रुपये. जेव्हा आपण माल खरेदी करतो तेव्हा इनपुट सीजीएसटी इनपुट एसजीएसटी वापरतो. जेव्हा माल आपण विकतो तेव्हा आउटपुट सीजीएसटी आणि आउटपुट एसजीएसटी अकाउंट वापरायचं. बँके थ्रू व्यवहार आहे म्हणून इथे डिटेल्स विचारले जातील. ही नवीन एंट्री होती, आतापर्यंत झालेली नव्हती. आणि लास्ट एंट्री पेड टू कविता ₹15,500 who allow us discount ₹500. आपण कविता नावाच्या व्यक्तीला 15,500 पेड केले. तिने आपल्याला 500 रुपयाचा काय दिला, डिस्काउंट दिला. म्हणजे डिस्काउंट अलाउड आहे. डिस्काउंट रिसिव्ह मिळालाय आपल्याला. कविताला आपण देताना 15,500 रुपये दिले. पेमेंटचे व्हाउचर घ्या. कॅश. कविताचा अकाउंट आहे का, नाहीये. मग कविताचा अकाउंट तयार करावं लागेल. अल्टर सी कविताच अकाउंट. पैसे आपण तिला देतोय म्हणजे तिच्याकडनं आपण माल कधीतरी खरेदी केला असेल म्हणून सन्ड्री क्रेडिटरचा ग्रुप घ्या. देताना आपण 15,500 दिले. मग इथे 15,500 ऑन अकाउंट आणि तिच्याकडनं आपल्याला डिस्काउंट मिळालाय म्हणून डिस्काउंट रिसिव्हला इफेक्ट द्यायचा. डिस्काउंट रिसिव्हचा अकाउंट नसेल तर अल्टर सी ने ते पण करावं लागेल. डिस्काउंट रिसिव्ह अकाउंट, त्याला ग्रुप द्यायचा इनडायरेक्ट इन्कमचा.
500 रुपये डिस्काउंट मिळाला म्हणून 500 being कॅश पेड टू कविता. या पद्धतीने आपण सर्व एंट्रीज केल्या. आता बॅलन्स शीट पाहूया. डे बुक पण तुम्ही पाहू शकता डिटेल्स एंट्री साठी, पण फर्स्ट मी बॅलन्स शीट दाखवते. डिटेल म्हटलं की या पद्धतीने आपल्याला ऍसेट्स दोन क्लासिफिकेशन आहे, फिक्स ऍसेट, करंट ऍसेट. इकडे लायबिलिटीज दिसत आहेत, प्रॉफिट आहे की लॉस आहे, करंट पिरियडचा किती प्रॉफिट आहे तो दिसतोय. तुम्हाला जर शेड्यूल 6 मध्ये पाहायचं असेल, म्हणजे SY चं जी व्हर्टिकल फॉर्म आहे त्या फॉर्म मध्ये पाहायचं असेल तर या पद्धतीने आपण पाहू शकता. म्हणजे इथे सर्व उभी मांडणी आहे. डिटेल्स मध्ये पाहू शकता शेड्यूल 6 मध्ये. एस्केप केल्यानंतर तुम्ही परत आपल्या जनरल फॉर्मॅट मध्ये याल. त्यानंतर प्रॉफिट अँड लॉस अकाउंट पाहू शकता. तिथून डिटेल्स मध्ये पाहायचं असेल तर प्रत्येक हेडिंगच्या अंडर पाहू शकता प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. इकडे इनडायरेक्ट एक्सपेन्सेस आहेत या पद्धतीने. त्यानंतर डेबुक मध्ये येऊन आपण आपलं नेहमीप्रमाणे ट्रायल बॅलन्स पाहू शकतो, पण हे आधीचे बॅलन्सेस आहेत. आत्ताच्या जे एंट्रीज आहेत ते आपल्याला डेबुक वरून पाहावे लागतील. डेबुक डिटेल्स या पद्धतीने ज्या एंट्रीज केलेल्या आहेत ते इथे दिसत आहेत. अगोदरचा प्रॉब्लेम आणि हा प्रॉब्लेम एकत्रित एंट्रीज आहेत, त्यामुळे ते एकत्रित दिसत आहेत. एखादी एंट्री चुकली, बदल करायचा असेल तर तुम्ही ती इथून करू शकता. व्हाउचर टाइप वाईज आपल्याला सर्व एंट्रीज दिसत आहेत. त्याचा सिक्वेन्स व्हाउचर टाइपने लागलेला आहे. इथे डेट जर चेंज झाले असता किंवा पिरियड जर चेंज झाला असता तर स्पेसिफिक पिरियडच्या एंट्रीज आपण पाहू शकलो असतो. बाहेर पडण्यासाठी एस्केप. अकाउंट बुक्स वरून आपण लेजर वाईज पाहू शकतो, कॅश बुक पण पाहू शकतो. कॅश बुक मध्ये फक्त कॅशचे जे ट्रान्झॅक्शन आहेत तेवढेच एंट्रीज दिसतील. इथे बँकेच्या याच्यावर आलो तर आणखी डिटेल्स दिसतील, किती एंट्रीज आहेत. परत डबल क्लिक केलं की जेवढ्या रोख स्वरूपामध्ये एंट्रीज झालेल्या आहेत बँके थ्रू तर त्या एंट्रीज दिसत आहेत. बँकेत पैसे टाकणे, काढणे, बँके थ्रू पेमेंट करणे. या पद्धतीने आज आपण जो प्रॉब्लेम पाहिला तर त्यामध्ये जीएसटी चे ट्रान्झॅक्शन नवीन आलेले होते. आउटपुट जीएसटी जो आहे तो नवीन आलेला होता. बाकीचे कॉमन ट्रान्झॅक्शन होते. उद्याच्या लेक्चर पासून आपण आता ट्रान्झॅक्शन मध्ये इन्व्हेंटरीच्या एंट्रीज करून कशा पद्धतीने प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा ते पाहणार आहोत. थँक्यू.